हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण भाजीसाठी सांडगे करत असतो, मुगाच्या डाळीचे, मटकीचे वगैरे. आज आपण तळणाचे सांडगे करणार आहे, तांदळाचे. आता आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य. 2 ग्लास तांदूळ रात्री भिजवून ठेवले. आता हे वाटून घेऊया. हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे सगळे वाटून घ्यायचे. आता आपण वाटून घेऊया. त्याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यात 1 ग्लास पाणी टाकून वाटून घेऊया. आता आपण हे तांदळाच्या पिठात 1 ग्लास पाणी वाटून घेतले. आता आपण पातेल्यात टाकूया. हे वाटलेलं आपण तांदूळ याच्यात टाकले. आपण 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून वाटले. आपण याच्यात आता 10 ग्लास 2 ग्लास आपण तांदूळ घेतले होते, त्याच्यात आता आपण 10 ग्लास पाणी टाकूया. हे 1 ग्लास वाटताना टाकले, आता 9 ग्लास टाकूया. आपण याच्यात 1 वाटताना टाकलं आणि 9 ग्लास पाणी टाकलं, म्हणजे 10 ग्लास पाणी पाहिजे. 2 ग्लास आपण हेरी फ्लेक्स टाकूया. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं टाका. आणि जिरं टाकूया आणि गॅस लो ठेवायचं आणि मीठ टाकूया. आणि आता हलवत राहायचं. आपण सतत हलवत राहायचं, म्हणजे आपल्या गुटाळ्या होणार नाही. आणि मीडियम गॅसवर ठेवायचं. आणि आता आपण याच्यात कढीपत्ता पण टाकूया. एकदम भन्नाट चवीचं होतं. आता कढीपत्ता टाकला, आपण हलवून घेऊया. कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता आता आपण बघा किती घट्ट झालं आहे. अजून थोडं घट्ट झालं की आपण पातेल्यात गार करायला ठेवू आणि मग वाळायला टाकूया. छान घट्ट झालं आहे बघा. अजून थोडंसं घट्ट झालं की आपण पातेल्यात गार करायला ठेवू. म्हणजे ते घट्ट झालं ना की आपल्याला सांडगे टाकता येईल. जर पाणी राहिलं तर सांडगे टाकता नाही येणार, त्याला शेप नाही येणार. छान घट्ट झालं आहे बघा आपलं. असं अजून थोडंसं घट्ट झालं की आपण पातेल्यात गार करायला ठेवूया. छान घट्ट झालं आहे बघा. आपण असं अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला सांडगे पाहिजे इतकं घट्ट. अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आणि गार करून मग सांडगे. आता घट्ट झाले आहे, तर फॅनकडे गार करायला फॅन खाली ठेवूया. आणि गार झाले की आपण प्लॅस्टिकवर टाकूया. गार झालं आहे. आता आपण हे गार झाल्यावर ते आपण सांडगे करायला असं मोदकाचा करायचं. बघा आपले आता सांडगे रेडी. आपण आता उन्हात वाळत ठेवले. त्याला वाळले 2 दिवस छान कडक उन्हात ठेवायचे. आणि मग मी परत तळून दाखवते तुम्हाला कसे झाले सांडगे. वाळल्यावर पण दाखव. आता आपले छान 2-3 दिवस आपण वाळत ठेवले, एकदम कुरकुरीत. आता आपण आता तळून घेऊ. बघा आता एकदम छान कुरकुरीत होतात. तेल तापत ठेवले आपण. आता आपण तळून घेऊया. झाले आता आपण काढून घेऊया. एकदम कुरकुरीत होतात. वरण भात केलं त्याच्यासोबत तळणी त्याच्या खाण्याच्या बाहेरचे वेफर्स खाण्यापेक्षा हे छान आहे. तांदळाचे सांडगे रेडी आहे बघा. एकदम खुसखुशीत झाले. खाऊन दाखवतो मी ना. बघा असा आवाज खुसखुशीत येतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. मला असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू. धन्यवाद.